म्हणे
बहुत सुकृत जिनगी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल निवृत्ती स्वीकार
कीर्तीची गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कुमारी 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 ते प्राणी नित्य निर्मलामी ते प्राणी नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळी लक्ष्मी वल्लभ नित्यने मनामी ते प्राणी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुण्याची गणना
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे विठ्ठल भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बजरंग बली की जय, सदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज की जय, राज बाबा महाराज की जय, संतन की जय। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या, हरिविना जन्म तो नरकपी जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय। ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाडे नाम आहे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, विठ्ठल विठ्ठल वसुदेव सुतं देवं कंसचारूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्यं, वरं कुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगाकनु प्रथमानमन, पांडुरंगाकनु प्रथमानमन, हे पांडुरंगाकनु प्रथमानमन, पांडुरंगाकनु प्रथमानमन, पांडुरंगाकनु प्रथमानमन, उत्तर चरण संतसिया, पांडुरंगाकनु प्रथमानमन, उत्तर चरण संतसिया,
जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा हे दुःख बळगान मारुती बळगान हे दुःख बळगान मारुती बळगान सुनला मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती हे दुःख भांजा मारुती रांगण हे दुःख भांजा मारुती रांगण सुनला मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबा यांचा हरिपाठातील असून 4 चरणाचा आहे. माऊली या अभंगामध्ये म्हणतात प्रत्येकानं भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, प्रत्येकानं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पण जो मनुष्य भगवंताचं नामस्मरण करत नाही त्याचं जीवन हे नरकासारखं आहे. ज्ञानोबा यांनी निवृत्तीदादांना एक प्रश्न विचारला की नाम हे किती मोठं आहे. मग निवृत्तीदादांनी उत्तर दिलं की नाम हे विश्वव्यापक आहे, म्हणजे आकाशापेक्षाही मोठं आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल एक सूचना आहे, सगळ्या पुढं पुढं सरकायचे सगळ्यांनी. पुढं सर पाठीमागून येणाऱ्यांना जागा नसते. या पुढं पुढं सगळे या पुढे जागा या अजून या पाठीमाग ते पुढे या. का पुढं परिहार द्यायचा तो असा सालवत प्रमाणे याही वर्षी जय हनुमान पायी दिंडी सोहळा वर्ष 7वे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सर्व वारकऱ्यांची दिंडीमध्ये अतिशय योग्य प्रकारे सोय झाली. दिंडीचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण रवींद्र महाराज थोरात आणि दिंडी सेवक हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज टोसर, ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था मनोली यांच्या मार्गदर्शनाने अतिशय भक्तिभावाने पार पडली. आज आपल्या दिंडीची सांगता व या सांगतेसाठी अन्नदाते मीनाताई मधुकर शिंदे व मधुकर सावित्रा शिंदे यांनी मागील वर्षी सांगतेच्या अन्नदानाचा 5 वर्षाचा नारळ घेतलेला आहे. म्हणजे 5 वर्ष हेच अन्नदान करणार आहे असा त्यांनी माऊलीच्या चरणावर संकल्प केलाय. या कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो आणि जय हनुमान पायी दिंडी ही दिंडी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशीच चालत राहो ही माऊली चरणी प्रार्थना. विठ्ठल माणसांच्या जीवनात नियमांना फार महत्व आहे. जो नियमाशिवाय अन्न खातो त्याच्यात आणि जनावरात काही फरक नाही. काही नित्य नियमाविन अन्न खाय तूची श्वान वाया मनुष्यपण भारव आहे तो ऋषभ. ऋषभ म्हणजे बैल. वारकऱ्यांच्या जीवनात काही वार्षिक नियम आहेत, म्हणजे वर्षातून 2 वेळा पंढरीची वारी करायची. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग, किंवा आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती. वर्षातून 2 वेळा पंढरीची
वारी करायची आणि वर्षातून एकदा आळंदीची वारी करायची. यात्री अलंकापुरी येती ती आवडती विठ्ठला. देवाकडे जात असताना संतांचं नामस्मरण करायचं, म्हणजे उलटे बर का. देवाकडे जात असताना संतांचं नामस्मरण करायचं आणि संतांकडे जात असताना देवाचं नामस्मरण करायचं. पांडवांचा राजसूय यज्ञ चालला होता. रोज घंटा वाजायची, पण एक दिवस काही घंटा वाजली नाही. श्रीकृष्णाने सांगितलं, आपल्या शहराच्या बाजूला एक साधू झाडाखाली बसलाय, तो दरबारामध्ये जेवण करेल तरच पुढचा यज्ञ पूर्ण होईल, नाहीतर यज्ञ पूर्ण होणार नाही. मग अर्जुनाने रथ जुंपला आणि साधूकडे गेला. साधूला विनंती केली की तुम्ही आमच्या दरबारामध्ये जेवण करण्यासाठी या. पण साधूने ती अट सांगितली, काय की जो मला 100 यज्ञाचं फळ देईल त्याच्याकडेच मी जेवतो. मग अर्जुनाचं काय ऐकलं नाही साधूना. अर्जुन माग आला, त्यांची चर्चा झाली. द्रौपदी म्हणाली मला एक संधी देऊन पहा, मी साधूला घेऊन येते. मग अर्जुन रथ जुंपायला लागला, पण द्रौपदीने 2 दासी बरोबर घेतल्या आणि पायी साधूकडे जाण्यासाठी निघाली. साधूकडे गेल्यानंतर साधूला विनंती केली, तुम्ही आमच्या दरबारामध्ये जेवण करण्यासाठी या. पण साधूने ती अट सांगितली, काय की जो मला 100 यज्ञाचं फळ देईल त्याच्याकडेच मी जेवतो. मग द्रौपदी म्हणाली, आमच्याकडे नेहमी श्रीकृष्ण येतात, ते आम्हाला नेहमी सांगतात की संतांकडे जात असताना देवाचं नामस्मरण करायचं, मग पावलागणिक एक यज्ञ होतो. तुमच्याकडे येण्याकरता मला 500 पावलं लागली, आता माझ्याकडे 500 यज्ञाचं फळ आहे. तुम्ही त्याच्यातले 100 यज्ञाचं फळ घ्या, 400 यज्ञाचं फळ मला राहू द्या. साधू एकही शब्द न बोलता द्रौपदीच्या सोबत आला, दरबारामध्ये आला, जेवण केलं आणि मग पुढचा यज्ञ पूर्ण झाला. हे पायवारीचं महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल आता हे कलियुग आहे. कलियुगात एकतर माणसाची धावपळ आहे. कलियुगात एकतर देवानं आयुष्य कमी दिलंय. सत्ययुगात 1,00,000 वर्ष आयुष्य होतं सत्ययुगात. त्यानंतर त्रेतायुगात 1 शून्य कमी झाला, म्हणजे किती राहिलं 10,000 वर्ष आयुष्य. त्यानंतर द्वापरयुगात अजून 1 शून्य कमी झाला, म्हणजे किती राहिलं 1,000 वर्ष आयुष्य. आणि कलियुगात अजून 1 शून्य कमी झाला, म्हणजे किती राहिलं 100 वर्ष आयुष्य. तर 100 वर्ष आयुष्य याचा पुरावा आहे आपल्याकडे. नरदेह दुर्लभ गाना, नरदेह दुर्लभ गाना, नरदेह दुर्लभ गाना, नरदेह दुर्लभ गाना. वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. नरदेह दुर्लभ जाणं म्हणजे नरदेह दुर्लभ आहे. त्यात भारतात मिळणं अतिशय दुर्लभ आहे. त्यात महाराष्ट्रात मिळणं अतिशय दुर्लभ आहे. महाराष्ट्रात मिळाल्यानंतर जिथं ज्ञानेश्वरीचा जन्म झालाय त्या नगर जिल्ह्यात भेटणं अतिशय दुर्लभ आहे. तो आपल्याला भेटलाय. नरदेह दुर्लभ आहे. या नरदेहात देवानं आयुष्य किती दिलंय? शतवर्षाची गणना म्हणजे 100 वर्ष. आयुष्य जात हे पहा, आयुष्य जात हे पहा, काळे जपत ते महा, काळे जपत ते महा. स्वहिताचा घोर महा, स्वहिताचा घोर महा. श्रीहरीचा घनदार पुत्र जन, ध्यानी रहा श्रीहरीचा, ध्यानी रहा श्रीहरीचा. शतवर्षाची गणना म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य. तर 100 वर्षाचं आयुष्य त्यातलं निम्म आयुष्य झोपण्यात गेलं, म्हणजे 50 वर्ष झोपण्यात गेले. राहिले समजा 50 वर्ष. त्या 50 वर्षात बालपण किती 10 ते 12 वर्ष खेळण्यात गेले. नंतर तरुण झाला. तरुण पण संसार प्रपंचात गेलं. म्हातारपण आजारात गेलं.
मग देव भजन कधी करणार? भजन कधी करणार? परमार्थ हा तरुणांचाच आहे. परमार्थ हा तरुणपणीच केला पाहिजे. परंतु आजकाल परमार्थ करताना तरुण पुढे दिसतच नाही. त्यांना जर म्हटलं चला वारीला, चला कीर्तनाला, चला भजनाला, तर ते म्हणतात महाराज आमचं काही वय आहे का? मग केव्हा वयात येशील तू? महाराज त्या तरुणांना धन्यवाद देतात. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. म्हणून परमार्थ हा तरुणपणीच केला पाहिजे. वारी ही तरुणपणीच केली पाहिजे. यातच जीवनाचं खरं सार्थक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साई चरित्रात एक उभी आहे. बालपणी क्रीडासक्त, तरुणपणी तरुण रक्त, वृद्धापकाळी जराग्रस्त. बालपणी क्रीडासक्त, बालपणी आपल्याला वाटतं हे खेळावं ते खेळावं, खेळावंच वाटतं. तरुणपणी तरुण रक्त, तरुणपणा ताट असतो तो. कोणी काय म्हटलं तू अमुक करील तमुक करील, बायकोला पण उचलून चापटील. लहानपणी आई म्हणते आमच्या बाळाला काही कळत नाही. हे खरंय, लहानपणी बाळ मूर्खच असतं. लग्न झालं पत्नी म्हणते आमच्या नाही काहीच कळत नाही. अगदी कलेक्टरची जरी बायको असली, मोठ्या माणसात जरी बायको असली, तरी ती म्हणते आमच्या नाही ना काहीच कळत नाही. म्हातारपणात पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. मग कळतं तरी क्या माणसाला? काही न कळता जीव जातो. म्हणून संत म्हणतात तुझ्या अंगीचा ताटा सोडून दे, देह पाण्याचा बुडबुड आहे, कधी फुटन सांगता येत नाही. आता तरी पुढे हात उपदेश, आता तरी पुढे हात उपदेश, आता तरी पुढे हात उपदेश, आता तरी पुढे हात उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सगळ्याच्या पाया माझा दंडवत, सगळ्याच्या पाया माझा दंडवत, सगळ्याच्या पाया माझा दंडवत, सगळ्याच्या पाया माझा दंडवत. म्हातारपणात आपण आजारी असतो. थोडा म्हातार झाला का टेकून उठतो. गुडघे जातात, हात जातं, कंबर जातं, कानातल्या ऐकणी शक्ती जाते, डोळ्यातली पाहण्याची शक्ती जाते. भजन करायला विठ्ठल विठ्ठल म्हणत गेलं, विठ्ठल विठ्ठल म्हणतो. बालपण खेळण्यात गेलं, तरुणपण संसार प्रपंचात गेलं, म्हातारपण आजारात गेलं. भजन कधी करणार? देवदेव कधी करणार? भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार. बालपण गेले तरुणपण आले, बालपण गेले तरुणपण आले, मानवा भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार. तरुणपण गेले म्हातारपण आले, तरुणपण गेले म्हातारपण आले, मानवा भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार. आणि म्हातारपण आले म्हणजे काय? आपली वाट पाहू राहिला. यमाचा पाहुणा प्राणी होय, आपण यमाचे पाहुणे आहेत. कधी न्यायला येईल सांगता येत नाही. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणाऱ्या सकळ, आयुष्य कातू काळ सावधान. मनुष्य जन्म ही शेवटची संधी, जंक्शन रेल्वे स्टेशन. यातून पुण्य कर्म केलं तर स्वर्ग प्राप्ती, आणि पाप कर्म केलं तर नरक प्राप्ती. आणि संतांच्या मार्गाने जर गेला तर मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. मोक्ष म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे कायमचं बंद करणं. आई वडिलांचे आपले उपकार आहेत की त्यांनी आपल्याला जन्माला घातलं, लहानचं मोठं केलं, उपकार आहेत. शिक्षण दिलं, उपकार आहेत. पण संतांचे त्यापेक्षा अधिक उपकार आहेत.
काय सांगू आता संतांची पुकार मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर काय सांगू सिंहाळ उतराई काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर काय उपकार आहे की त्यांनी आपलं जन्म मरण बाद करण्याचा उपाय सांगितलाय. काय केलं संतांनी? बी भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. लाई फिरली तर उगत नाही. तसं नामस्मरण करून जर वासना मेली तर पुन्हा जन्म यावं लागत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप. जन्म कशामुळे? वासनेमुळं. जी वासना आपली शिल्लक राहिली त्याप्रमाणे आपल्याला भोगायला यावं लागतं. मग वासना जर मारायची असेल तर आपल्या शरीरातला राम जागा करावा लागेल आणि तो राम जागा करण्यासाठी आपल्याला नाम घ्यावा लागेल. नामा परते साधन नाही आणि कजे तू करीसी काही. नाम घेतल्याशिवाय रामाचा शोध लागणार नाही. ते नाम वैशिष्ट्यानं रामाला दिलं म्हणजे जगाचा मालक राम त्यालाही नाम घ्यावं लागलं. जगाचा मालक कृष्ण यांनी पण सांदीपनीकडून नाम घेतलं. ज्ञानोबाने निवृत्तीदादाकडून नाम घेतलं. तुकाराम महाराजांनी बाबाच्या चैतन्याकडून नाम घेतलं. म्हणजे आतापर्यंत जेवढी संत मंडळी झाली त्यांच्याकडे भगवंताचं नाम होतं म्हणून ते सांगतात हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. प्रत्येकानं देवाचं नाम घ्या. भगवंताचं नाव स्मरण करा. अभंगाच्या पहिल्या चरणात नित्य नाम नवनीत पाणी दुर्लभ नित्य नाम नवनीत पाणी दुर्लभ नित्यदेव नाविके प्राणी दुर्लभ नित्यदेव नाविके प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे आपल्या अंगणापुढे तुळशी वृंदावन आहे पण त्या तुळशी वृंदावनाचा महिमा किती मोठा आहे हे आपल्याला माहित नाही. याच्या करता पुराणामध्ये कथा आलेली आहे की ज्या वेळेला भगवान शंकर ध्यानाला बसलेले आहे बाजूने इंद्र चाललेले होते. इंद्रानं भगवान शंकराला काहीतरी प्रश्न विचारला परंतु भगवान शंकर ध्यानस्थ असल्यामुळे त्यांनी काही उत्तर दिलं नाही. इंद्राला राग आला की मी देवादी देवांचा राजा असताना माझ्याशी बोलत नाही म्हणजे काय. म्हणून इंद्रानं भगवान शंकराच्या जटेवर खड्ग फेकून मारलं आणि त्या जटेतून जाळ निर्माण झाला. त्या जाळातून एक बालक जन्माला आलं. त्याचं नाव म्हणजे जालंधर. हा जालंधर मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न झालं. त्याच्या पत्नीचं नाव म्हणजे वृंदा. वृंदा महान पतिव्रता होती आणि तुकाराम महाराज म्हणतात जी पतिव्रता असते तिची देवावर सुद्धा सत्ता असते. पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता म्हणे पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता
माने प्रतिव्रता, तिची देवावरी सत्ता, देवावर सुद्धा तिचा अधिकार असतो. म्हणून वृंदा ज्या वेळेला ध्यानाला बसलेली असायची त्यावेळेला जालंधरला युद्ध करायला कोणतेही शस्त्र लागत नव्हते. त्याने मध्ये बनला, त्याने पाताळ लोक जिंकला, पृथ्वी जिंकली, स्वर्गावर स्वारी केल्यानंतर सर्व देव घाबरले. त्यावेळेला विष्णूने जालंधरचं रूप धारण केलं आणि रुंदेच्या घरी आला. रुंदेला हाक मारली, रुंदा मी आलेला आहे विजय प्राप्त करून, मला ओवाळण्याकरता उठ. रुंदा ज्या वेळेला ध्यान सोडून उठली त्यावेळेला नेमकं युद्धभूमीवर भगवान शंकरानं त्रिशूळानं जालंधरचा वध केला. आपल्या पतीचा वध झालाय, आपल्याला फसवलंय, आपल्या पतीला कपटानं मारण्यात आलेलं आहे. हे ज्या वेळेला रुंदेच्या लक्षात आलं त्यावेळेला स्वतःच्या पतीच्या प्रेतावर स्वतःला जाळून घेतलं, म्हणजे ती सती गेली. आणि त्या राखेतून जे रोपटं जन्माला आलं त्याचं नाव म्हणजे तुळस. याचा अर्थ असा होतो की तुळस कुठून आली, तर ही तुळस वैकुंठावरून आली आहे. वैकुंठाहुनी आली धन्य तुळशी माऊली, ही तुळस वैकुंठावरून आलेली आहे. नाथांनी तिला माऊली शब्दांनी गौरवलेलं आहे. याचं कारण सर्व देवता तिला वंदन करतात. वंदिती तया हरिहर सर्व करीती नमस्कार. वृंदा तुळशी रूपान आली म्हणून तिला वृंदावन म्हटलेलं आहे. आणि भगवान आपल्या गळ्यामध्ये तुळस धारण करतात असे तुकाराम महाराज म्हणतात. तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिदान. विठ्ठल 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 आपण आता आळंदीला जाऊन आलो. आळंदीला गेल्यावर काय करावं हे कळायला पाहिजे. बाया घेतात बांगड्या, गडी घेतात घोंगड्या. आळंदीला गेल्यावर काय करावं? 11 प्रकारची फळं मिळवावी आणि घरी यावं. 11 प्रकारची फळं कोणते? सफरचंद, डाळिंब. हा, ते उपासाला महत्वाला नाही, महत्व दुसऱ्या गोष्टीच आहे. 11 प्रकारची फळश्रुती या धर्मशास्त्रात आलेली आहे. आळंदीला आले, सर्वात पहिली गोष्ट माऊलीची पूजा करा. आजही मराठवाड्यातील मंडळी आळंदी वारीला आले का पूजा केल्याशिवाय जात नाही. महाराज 5-5 तास उभे राहतात पूजाच्या वारीला. पूजा करा माऊलीची पूजा करा, माऊलीचं तीर्थ घ्या. पण काय, तुम्ही तुमच्या जीवनात कृतकृत्य व्हाल. अहो, आपण आपल्या जीवनात तीर्थ घेतले कृतकृत्य होऊ यात नवल नाही. जगताचं मालक पांडुरंग परमात्मा यांची स्वतः पूजा करतो, यांचं तीर्थ घेतून कृतकृत्य झालं असं स्वतः म्हणतो. या संतांची पूजा करण्यासाठी तो स्वतः इथं आला. विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्रह्मांड द्विभुज म्हणजे द्विभुज ज्ञानोबा यांची पूजा केली. तुळशी मंजुळ केशरी त्याचे मस्तकी वात असे. आणि मग ते तीर्थ घेतलं, चरण तीर्थ घेतले, त्याने समस्त मंदिर शिंपले, आपण मुखी गातले म्हणे कृतकृत्य झालो. पूजा करा माऊलीची पूजा करा, माऊलीचे तीर्थ घ्या. बर महाराज, तुमच्या लक्षात नसन संस्थांनी पूजा बंद केल्या आहेत. हा, लक्षात आलं. बर दुसरं सांगतात समाधीत नुसतं समाधीचं दर्शन घ्यायचं. दर्शन घेतलं फळ काय? सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. ज्ञानोबाराच्या समाधीचं दर्शन घ्या, तुम्ही मुक्त व्हाल. अहो, आम्ही मुक्त होऊ पप्पेच्या आई. अरे सकळ ही कुळे पवित्रा याचे दर्शने होती. बर अहो महाराज, आता दर्शनाला 4-5 तास लागतात. एवढा वेळ नाही हो. साखर झालेली मिनिटाला खावं लागते, पाणी प्यावं लागते, अनेक अडचणी. कधी कधी आळंदीला आल्यावर पाणी पचत नाही. अडणाऱ्या गाड्या कधी भरधाव वेगाने सुटतात. मग एवढा 4-5 तास बारीला उभं राहणं अवघड आहे. बर मग तिसरं सांगतात नको पूजा करू, नको समाधीत दर्शन घेऊ. तिसरं सांगतात नुसते दृष्टीने माऊलीने आळा. समाधीने आली, हैबत बाबाच्या पायरीपासून समाधी बरोबर दिसते पहा, किंवा थोडं आज जा कारंजा मंडपातून पहा, विना मंडपातून पहा, समाधी बरोबर दिसते. समाधी पाहिली फळ काय? धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीने हाळी, तो वाहते लटाळी वैकुंठ भवनासी. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी कधी पाहता समाधी ज्ञानदेव. नुसती ज्ञानोबाराची समाधी न्याळा. महाराज, आजपासून आपल्या घरामध्ये जिथं आपण बसतो वर तिथं संजीवन समाधीचं फोटो लावा. महाराज, ओरिजिनल समाधी दिसली पाहिजे महाराज. ती नुसती समाधी न्याळायची पळे. बर महाराज,
अहो तिथं दर्शनाला गर्दी होती किती. तिथं समाधीच दिसत नाही, लोकांचे पायजमेच दिसत आहेत. पायजमेन पॅन्टी. दर्शनाला गर्दी किती झाली. बर मग चौथं सांगतात सिद्धेश्वराची पूजा कर. सिद्धेश्वराची पूजा तर चालू आहे ना. सिद्धेश्वराची पूजा केली फळ काय. अनेक ऐके रे ज्ञान राजा, जो या सिद्धेश्वरी करील पूजा, तो अंतरंग सकपई माझा, मुक्ती सहज झाली त्याची. मुक्तीसाठी अभ्यास करावा लागत नाही, सहज मुक्ती प्राप्त होते. महाराज वारीच्या काळात सिद्धेश्वराची पूजा बंद असते, आम्ही वारीलाच येतो. बर पाचवं सांगतात सिद्धेश्वराला एक नमस्कार कर. फळ काय. अश्वत्थ सिद्धेश्वर करी समाधीशी नमस्कार, तो पावे मोक्ष पैसा, येथे संशय नाही. सिद्धेश्वराला नमस्कार कर. नाही हो महाराज तिथे जाणच नाही होणार. बर सहावं सांगतात अजान वृक्षाची पानं भक्षण करून अनुष्ठान करा. फळाचे महाराज अजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षणी करे अनुष्ठान, त्याचे साध्य होईल ज्ञान, येथे संशय नाही. अजान वृक्षाची पानं भक्षण करून अनुष्ठान करा. महाराज नागिनीचे पानं खायला सांगा पण अजान वृक्षाची नका. बर मग सातवं सांगतात अजान वृक्षाला नमस्कार कर. महाराज नमस्कार नाही करता येणार. किती झाले. 7 झाले. आठवं सांगतात सुवर्ण पिंपळाला नमस्कार कर. महाराज सुवर्ण पिंपळाला नमस्कार करायला आम्हाला वेळ नाही. बर 8 झाली. 9वं सांगतो सुवर्ण पिंपळाची पूजा कर. महाराज पूजा येणे जमणार. बर किती झाले. 9 झाले ना. हा 10वं सांगतात इथं आळंदीत अनुष्ठान कर. अनुष्ठान करा. महाराज अनुष्ठानाला वेळ कोणाकडे. अनुष्ठान नाही होऊ शकत. बर मग शेवटचं आणि 11वं सांगतो आळंदीत कीर्तन करा. कीर्तन केलं फळ काय. जो जो करेल कीर्तन, जो करेल हे जाण, अलंकापुरी नारायण स्वयं उभे असती. आळंदीत कीर्तन करा. महाराज आम्हाला काय कीर्तन येतंय का. बर आता 11वं काढलं. 12वा सांगतो काय करायचं. इंद्रायणी पुलाव जायचं आणि तिथून गेलो. बरं मग नदीत उडी टाकायची. महाराज नदीत उडी टाकली आम्ही मरू ना. तुझा तेवढाच अधिकार आहे. एवढं सोपं सांगून तुला कळत नसेल. विठोबार कुमारी 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 Kumaar
काम करायचं. म्हणजे एका हातानं काम करायचं आणि दुसऱ्या हातानं भगवंताचं कामामध्ये काम म्हणा राम राम. कामामध्ये काम म्हणा राम राम. कामामध्ये काम राम. कामामध्ये काम म्हणा राम कामामध्ये काम कोणी म्हणा राम नाम. एका हाताने काम करायचं दुसऱ्या हाताने भगवंताचं नाव घ्यायचं. म्हणजे विहिरीला पाणी आली, लाईटही आली, पण त्याने शेतातील पिकाला पाणी भरलं पाहिजे. पण तो जर शेतातील पिकाला पाणी न भरता देवाचं नामस्मरण करत असेल तर संतांनी त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. संतांना तो आवडत नाही. संत सावता महाराज म्हणतात, शेतकऱ्याची काळी माय विठ्ठल आहे, शेतकऱ्याची काळी माय शंकर आहे, आणि शेतकऱ्याची काळी माय संत आहे. असा कोण श्रीमंत आहे की तो चांदीच्या भाकरी आणि सोन्याच्या पिठलं गाई? असा कोण श्रीमंत आहे? त्याच्याकडे किती पैसे असू द्या, तो पैसे खाऊ शकत नाही. त्याला गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हेच खावं लागेल. म्हणून शेतकरी हा राजा आहे. आणि संत सावता महाराज म्हणतात, कांदा मन केला माया. विठ्ठल पायी गोविंद गळा, विठ्ठल पायी गोविंद गळा, कांदा मुळा बाई, कांदा मुळा बाई. विठ्ठल पायी गोविंद गळा, विठ्ठल पायी गोविंद गळा, कांदा मुळा मध्ये अवघी विठाई मध्ये. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराष्ट्र सर हे एस टी महामंडळातून रिटायर झाल्यानंतर त्यांनी मनोली गावात ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. त्या संस्थेची आमची आज तिसरी पिढी चालू आहे. त्यात तो विघ्नेश महाराज असतील, आज गायन करता येते, समर्थ महाराज असतील, विठ्ठल काका असतील, जितेंद्र महाराज असतील, हे निवृत्ती महाराज असतील, आता शेजारी पण मिस्त्री बाबा असतील, त्यांचं नाव निवृत्ती, गोराणे पाटील असतील, राजूरकरचे पवडे असतील, सागर महाराज असतील, आमचा ओम क्षीरसागर असेल, सुयश असेल, सोम असेल, सुयोग असेल, अंकुश असेल, त्याचा भाऊ आयुष असेल, आमचे मीनाते असतील, विनेकरी असेल, आणि तुमचं नाव सुशीला असतील, आजी असतील, अंकुशच्या आजीचे त्या पण, निकिता दिदी असतील. म्हणजे सर्वांनी आम्हाला मला साथ संगत दिली. आणि मेन म्हणजे पक्वद्वादक आणि सिस्टीम, त्यांना दोघांनाही धन्यवाद देतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आणि सर्व, तुम्ही पण कीर्तन ऐकलं नसतं तर मी काय सांगते. तुम्ही श्रोते मंडळी असतील, झालेली सेवा, आणि आमचे गुरुवर्य रवींद्र महाराज असतील, त्यांनी आम्हाला दिंडीत खूप प्रोत्साहन केलं. काल संध्याकाळी मला फोन आला, रवींद्र महाराजांचा फोन आला की उद्याचं कीर्तन आहे तूच कर. म्हटलं अचानक काय महाराज,
ते म्हणे नाही नाही काहीच सांगू नको, तूच कर. म्हटलं करतो, पण तुम्ही पण आले पाहिजे. ते म्हणे आज मी 100% राहीन, पण कीर्तन तूच कर. मी आणि बाबा तुझ्या पाठीशी असेल, घाबरू नको. मग मी आज तुमच्या पुढं कीर्तन करतोय. म्हणून प्रत्येकानं गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि भगवंताचं नाम घ्या. आणि हे जर नाही ऐकलं तर मग ऐका, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. करत शेवटी वाण कळ बांधून येईल, करत शेवटी वाण कळ बांधून येईल, करत शेवटी वाण कळ बांधून येईल, करत शेवटी वाण कळ बांधून येईल. एका जनार्दनी आमची काय बाई जाईल, एका जनार्दनी आमची काय बाई जाईल, काय बाई जाईल, आमची काय बाई जाईल, काय बाई जाईल, जाईल. पिंगळा 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 माझवारी, बली बली तुझे का पिंगळा माझवारी, बली बली तुझे का माझवारी, बोली बोलत देखा पिंगळा माझवारी, बोली बोलत देखा. वर्तमान घड दादा वर्तमान गोटे, वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे, लाठी गेली बोला मी वर्तमान गोटे, लाठी गेली बोला मी वर्तमान गोटे, वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे, वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे, लाठी गेली बोला मी वर्तमान गोटे, लाठी गेली बोला मी वर्तमान गोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग. अवगा अवगा लागण निगा, अवगा लागण निगा ग, 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 अवगा लागण निगा ग. नमन पिंगा ग, नमन पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. लक्षणा तुम्ही लक्षणा प्रभयाच्या काही तुम्ही शेजाऱ्याला टिपरांच्या आधारियो करोनी उचित, करोनी उचित, घाली हृदयात, घाली हृदयात, दान मागायचा, दान मागायचं, दान मागायचं, दान मागायचं, दान मागायचं, दान मागायचं. रंगुयांनी पमारी एक पंढरपूर गाव, हे जम्बूया दीपनाचे एक पंढरपूर गाव. गरिमाच नगरी देखा, विठू पाटील त्याचे नाव, हे धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तळाटाया, काही भोजन मागया, चला जाऊ तळाटाया, काही भोजन मागया. हे विठोबाचा मलारी तिवारी मलारी तिवारी मलारी तिवारी
सिंगल लगीन देवाचे लागत सोन्याचे बासिंगल देवाचे लागत पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचे बासिंगल लगीन देवाचे लागत सोन्याचे बासिंगल लगीन देवाचे लागत डौल फिरवितो तुझी डुगु डुगु ऐका डौल फिरवितो तुझी डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका पिंगळा माधवारी कोणी बोलत रे पिंगळा माधवारी कोणी बोलत रे पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलत रे पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलत रे पिंगळा माधवारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानदे गा देवा तुझा विसर जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल बोलिले देवा कोडे उत्तर क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपला क्षमा अपराध महाराज तुम्ही